कोणाच्याही भरोशावर एकटं सोडून जाणं माझ्यासाठी धोकादायक आहे. दिगूच्या भरोशात मी त्याला सोडून जाऊच शकत नाही. त्याने काही विचारलं आणि यांनी सगळं सांगून टाकलं तर मी 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 अडचणीत येईन. मी अडचणीत येईन. काय करू? दुधातून किंवा पाण्यातून हे चूर्ण दिलं की 4-5 घटका तरी गुंगी उतरत नाही. या रे या. बाबा काही बोलले का? तुला काही सांगितलं का ते खोलीत कसे आले ते? दादा काही म्हणाला का? अहो, तुमच्या पोटात थोडं दूध तरी जाऊ दे. घ्या ना, थोडस दूध तरी प्या, बरं वाटेल. घ्या. निघू निघू. अरे बघ रे, माझ्याशी बोलत नाही की माझ्या हातनं दूधही पित नाहीये. काय आहे रे? खरंच माझा जीव अगदी कासावीस होतोय रे, कासावीस होतोय. हो ना, पोटात काहीतरी जायला हवं. सखू, अगं मगाशी बाबांनी तुला ओळखलं ना? बघ ना, तुझ्या हाताने दूध पितात का ते? हो हो, घे सकू, घे घे. थोडं दूध घेता का? बरं वाटेल तुम्हाला. पोटात काहीतरी जायला हवं ना. थोडं दूध घ्या. तुमच्या अंगात शक्ती यायला हवी ना. घ्या घ्या ना. सखूच्या हातून दूध पिताय का? उत्तम. कुणाच्या का हातून, पण दूध प्यायला शिकारण. कारण दूध प्यायलात की तुम्हाला गाढ झोप लागेल आणि मला ताबडतोब मठात जाता येईल. मठात जाऊन मला बाबाजींना जाब विचारायलाच हवा. भिंत प्रकरणाच्या वेळी बाबाजी रातोरात यांना खोलीतून हलवणार होते, मग हे खोलीत कसे राहिले? की बाबाजींनीच मला फसवलं? मला काय ते कळायलाच हवं. बोंबल किए बोंबल. मेला बाबाजी, मेला बाबाजी. भासते अशीच शिक्षा पाहिजे तुला. काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं? रातच्याला पंतांना त्या खोली बाहेर काढायचं होतं की नाही? सांगितलं होतं की नाही? मग त्यांना सुरक्षित दुसऱ्या ठिकाणी हलवायचं होतं. मग का नाही केलं? का नाही केलं? चुकला बाबाजी, चुकला. बाबाजी. हा हो. मनोरमे,
तू माझं बोलायचं नाही, उगा मध्ये पडायची गरज नाही तो. काय रे, तुझ्या या चुकीमुळं जर पंतांना काही झालं असतं तर मी मनोरमेला काय तोंड डावलं असतं सांग. हा, अरे आपल्या जीवावर तिने तिच्या कुकवाला किती महिने आतमध्ये डांबून ठेवलंय सांग बर तू. आपण पंतांची काळजी घेतली, जिथं बी ठेवलं त्यांना, आणि त्यांना काही बोलू बी दिलं नाही हे समजा आपण केलं. पण तू त्याच्यावर पाणी फिरवलं, मातीत घातलं समजा. हा, ही शिक्षा पाहिजे तुला. बाबाजी मी हात जोडते. नाही, मान्य आहे मला, भैरूचं चुकलंय, पण त्याला क्षमा करा. तर ही शिक्षा पुरे झाली. ठीक आहे, ही म्हणते म्हणून तुला सोडतो रे गोबडा. जा रे पहिला, जा चल. हिनी सांगितलं म्हणून माफ केलं तुला. जा. बाबाजी नाही 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 मनोरमे, नाही नाही नाही. मला तुझ्या पाया पडू दे, मला तुझी माफी मागू दे. माझ्या शिष्यांच्या एका चुकीमुळं पंत सकू बरोबर वर गेले असते, पण गुरु जिंगरोबाची कृपा होती म्हणून त्यांनी स्फोट घडवून आणला आणि पंतांना वाचवलं आणि मला ही शिक्षा दिली. त्यामुळे तुझा गुरु म्हणवून घेण्याची मला लाज वाटते मनोरमे. यापुढे मी तुझ्या बरोबर ना सांगू. तुमच्या आधाराशिवाय मी कशी जगू बाबाजी? जगावं लागल. एक ध्यानात ठेव, जर पंत पुन्हा पहिल्यासारखे बरे झाले तर मग ते पूर्वीसारखंच वागणार. ते त्या कर्जदारांची गहाणपत्र त्यांना परत करून टाकणार. मग तुझी अवस्था पूर्वीसारखीच होणार. तू कफल्लक होणार मनोरमे. होय, कारण तेव्हा बाबाजी तुझ्या सोबत नसत. नाही बाबाजी, असं काही म्हणू नका. हो, तुमच्या मदतीनं मिळवलेलं वैभव हे पुन्हा फुंकून टाकतील असं म्हणताय तुम्ही? मग मी मनोरमे, एक वेळ हे झालं तरी ठीक आहे, जीवावर तर भेटणार नाही ना. फार तर काय होईल तुला? त्या गंगीसारखी 4 चौघांकडे मोलाची कामं करावी लागतील आणि तू ती करशील, सहज करशील, मला माहिती आहे. पण मला वेगळा संशय येतोय. म्हणजे घाणेरडा वास म्हण. वेगळा संशय म्हणजे बाबाजी? म्हणजे बाहेर आले नक्की पंतच आहे की दुष्ट शक्ती पंतांच्या रूपात बाहेर आली. दुष्ट शक्तींनी पंतांना वश केला असेल तर ते तुम्हाला बी सोडणार नाही मनोरमे. लई त्रास देणार तुम्हाला, नरक यातना देणार तुम्हाला मनोरमे. बाबाजी तुम्ही एकमेव आधारात माझा. माझं संपूर्ण आयुष्य मी तुमच्या चरणांवर समर्पित केलंय. आता मी संकटात असताना तर तुम्ही मला एकटं सोडणार? नाही बाबाजी, असं करू नका. बाबाजी कृपा करा, बाबाजी असं करू नका. बाबाजी तुम्ही मला वचन द्या, गुरु म्हणून तुम्ही सदैव माझ्या सोबत असाल. शेवटी तुझ्याच हातून दूध प्यायलेत का बाबा? खरंच तुझं किती कौतुक करायचं मी. मुळात इतक्या वर्षांनी केवळ तुझ्यामुळे बाबा सापडले. तुझी हिंमत, तुझे प्रयत्न खरंच अलौकिक आहेत सकू. जीवावर उदार होऊन तू बाबांना बाहेर काढलंस. या घरावर मोठे उपकार केलेस तू सकू. अहो, असं नका ना बोलू, मला अवघडल्यासारखं होतं. जे आहे ते आहेच ना सकू. ती खोली तुला बोलावते असं म्हणत होतीस, त्याचं कारण तेच असेल. पण बाबा त्या खोलीत आलेच कसे? बाबा त्या झपाटलेल्या खोलीतून बाहेर यावे. मुळात बाबा त्या खोलीत जातीलच कशासाठी? ती घरात का येणार नाहीत?
आणि इतके दिवस बाबा आत खोलीत होते तेव्हा तर भिंत नव्हती. मग ते बाहेर येण्याचा प्रयत्नच करत नव्हते की त्यांना आत कोणी डांबलं होतं. बाबा त्या खोलीत आहेत हे आपल्याला कसं कळलं नाही? या सगळ्या प्रश्नांची उत्तर जोपर्यंत मिळत नाहीत ना सखू, तोपर्यंत बाबांची पुन्हा भेट होणं जेवढं सुखावणार आहे ना तेवढंच त्रास देणार आहे का? मिळतील. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मामांजी शुद्धीवर आल्यावर नक्की मिळतील. तुम्ही तीर सोडू नका. होय. बाबाजी ठीक आहे मनोरमे, ठीक आहे. आम्ही तुझ्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत. उठ तू, उठ 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 उठ. तुला वाटतं ना आम्ही तुझ्या बरोबर असावं कायम? मग आम्ही तुझ्या बरोबरच राहू. पण त्यासाठी एक गोष्ट करावी लागेल मनोरमे. पंतांना संपवलं लागेल. काय? अहो, काय बोलताय बाबाजी? कसंही असलं तरी माझं कुंकू आहे ते अबाधितच राहायला हवं. पुन्हा अशी गोष्ट बोलू नका. हो, समाजातलं सवाशींचं स्थान वेगळं असतं. तो माझा मान हिरावू नका बाबाजी. मनोरमे, तुझ्या सुरक्षेसाठीच बोलतोय आम्ही हे. तू हे ध्यानात घे ना की पंतांची बुद्धी अजून बी तल्लख आहे. हा? त्यांना तू खोलीमध्ये डांबून ठेवलं महिनोन महिने. बाबाजी म्हणजे मी बी त्यात आहे मी त्यात. पर आम्हाला कोणी काही बोललं तर आम्हाला काही नाही का त्याचं. पण मनोरमे, तुला जर कोणी बोल लावले तर तुला चालणार आहे का ते? उजळ माथ्याने चार चौकात हिंडू शकणार आहेस का तू? बाहेर कोणाला तोंड दाखवशील का तू? बाहेरचं सोड ग. घरामध्ये तुझा सख्खा पोरगा दिगू, तो तुला फाडून खाईल. येतंय का ध्यानात? ठीक आहे, मग तूच सांग काय करायचं. नाही बाबाजी, ते मला नाही चालणार. कृपा करा, पण दुसरा मार्ग काढा. हात जोडते मी. बर, मग एक करशील. हा, पंतांना खोलीमध्ये जसं मुकबधीर ठेवलं होतं तसंच बाहेर ठेवावं लागेल. एखाद्या चालत्या बोलत्या प्रेतासारखं पंतांना वागवावं लागेल. त्यांनी काय बी बोलता कामा नये. जमल का? हो 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 बाबाजी, हे मला मान्य आहे. अहो, तुम्ही अजिबात धीर सोडू नका. आपण काही करून मामांजींना लवकरात लवकर बरं करू. मी खरं सांगू का, आपल्या माणसांचा सहवास असला, आपल्या माणसांची माया असली ना की मामांजी लवकरात लवकर बरे होतील, ही मला खात्री आहे. हो सखू, आपलं प्रेम हेच त्यांचं औषध. दूध घेतलं म्हणजे हळूहळू सगळं सुरळीत होईल. आपण बाबांची काळजी घेऊ. सखू, बाबा लवकरात लवकर बरे व्हायलाच हवं. मला इतका आनंद झालाय ना सखू. अहो, बघताय का, एवढा आवाज झाला तरी मामांजींवर काहीच परिणाम झाला नाही. दिगो दिगो, काय झालं? काय 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 पडलं? काय पडलं? केवढा मोठा आवाज झाला. काय पडलं काय रे? फुलपात्र पडलं. हा, पण दादा हल्ला नाही. बघू. म्हणजे दादा आहे ना?
नाही तसं नाही रे, म्हणजे मोठा एवढा आवाज झाला ना, मला वाटलं दादा पाणी प्यायला उठला असेल आणि तोच पडला की काय. तुझ्या मनात वाईटच विचार येतात का रे? नाही रे दिगू, नाही रे. अरे माझा हेतू तसा नव्हता रे. आता मोठ्या भावाचं मी वाईट कसं चिंतेन रे. पण बघतोयस ना कसं कुठे काय सुरू आहे ते सगळं विचित्र आहे रे बाबा. म्हणून आपली काळजी घेतलेली बरी दादा. खरंच बाबांना अजिबात जाग कशी नाही आली? बाबा, बाबा, पेलाच्या तळाशी हे कसले कण? कसला तरी वेगळाच वास येतोय. म्हणजे दुधाबरोबर मामांजींच्या पोटात आणखीन काहीतरी गेलंय का? मनोरमे, आज तू पंतांना चूर्ण दिलंस, पण त्यानं होईल काय? 3-4 घटका पंत बेशुद्धीत राहतील, गुंगीत राहतील, पण तेवढं आपल्याला पुरेसं नाहीये मनोरमे. पंतांचा मेंदू जर बधीर राहिला हवा असल, त्यांना काही आठवू नये असं हवं असल, ते एकदम गपगार व्हायला पाहिजे असतील, तर ते जेव्हा त्या खोलीत बंद होते तेव्हा त्यांना जो काढा द्यायचो की नाही, तोच काढा पुण्यांदा पंतांना द्यावा लागल. त्या काढ्याच्या जीवावरच तर इतके दिवस पंत गप होती ना आतमध्ये. हो बाबाजी, तुम्ही सांगाल ते मी अगदी काटेकोरपणे करीन. होय ना? हो, नक्की नक्की. आई इकडे. ये बघ, घे मनोरमे, घे. यो काढा दिवसातून 3 वेळा न चुकता पंतांना पाजायचा. मगच आपल्याला जो अपेक्षित परिणाम आहे तो साधला जाईल. मामांजींची अवस्था अशी का झालीये? त्यांना काही ऐकू येत असेल का? समजत असेल का? दुधाच्या पेल्यात बारीक कण कसले आहेत? सासूबाईंनीच त्यांना दुधातून काही दिलं असेल का? काय रे करू मी विठुराया? मला आऊंची पण स्पष्टपणे बोलता येणार नाहीये. सखू, सखू, जरा माझ्या बरोबर परसदारी आहे. चल. वच्ची बोंबा काय मारतेस? मीच आहे. आणि बघ, लपून बघत असताना ना बोंब मारायची नसते, सगळ्यांना कळतं. पण कुणाला कुठे काय कळलंय? ते बघा भाऊजी, एवढे जोरात ओरडले तरी उठलेच नाहीत. काय प्रकार आहे हा? तेच तर समजत नाहीये ना. दादा शेतातल्या बुचकावण्यासारखा निर्विकार आहे. चेहऱ्यावर कसली म्हणजे कसलेच भाव नाहीयेत आणि कसलाच प्रतिसादही नाहीये. हो, मी काय म्हणते, तुम्ही भाऊजींचे पाय पाहिलेत ना? पावलं उलटी नाही आहेत ना? काहीतरीच काय बरळतेस. पावलं सरळच आहेत, पण तुझी अक्कल नको तिकडे जाते. चुकले चुकले. पण मी काय म्हणते, बिचारे भाऊजी, ह्यांच्या अशा जगण्याला काय अर्थ आहे हो? त्या महामायेच्या जाचातून यांची सुटकाच होऊ दे.
कुणाची सुटका आणि कोण करणार आहे? अरे तुला काय करायचंय आणि तू जिथे तिथे चोंबडेपणा करू नकोस. आणि जर एवढीच हौस असेल ना तर जा जरा आपल्या काकांकडे जाऊन बस. त्यांना जाग आली ना तर मग मला बोलवायला ये. जा. हो चालेल. अहो हे काय करताय तुम्ही? तुम्ही हो सखू मी आत खोलीत जाण्याच्या विचारात आहे. अहो नका हो, असं नका करू. तुम्हाला काही झालं तर आतमध्ये खूप विचारी धूर आहे हो. अचानक पडकी येऊन फुटता तो आणि धूर येतो. अगं पण तू सुद्धा रेषा ओलांडून आत गेली होतीस ना सकू. तुला थोडा त्रास झाला पण आता ठीक आहेस की तू. मग मलाही नाही होणार त्रास. शिवाय मला एकदा हे शोधायलाच हवं की बाबा त्या खोलीत आलेच कसे, कसे राहिले, कशा अवस्थेत राहिले. त्यांना कोणी डांबून ठेवलं होतं का? त्यांनीच स्वतःला या जगापासून लपवलं होतं. मग मी पण येते तुमच्या बरोबर. नको, तुला उगाच ओरडा खावा लागेल सकू. तू इथेच थांब. भिगू थांब, भिगू थांब.